ऍडिशन होतं. मग तिकडं दुसरीकडे राहायला गेलो, एखादा किरायाने घर घेतलं, तिकडे ऍडिशन होतं. ऍडिशन होत आहे, मतदार यादी फुकत आहे, डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे. मदर रोल वाढतोय, रोजच्या रोज ऍडिशन होत आहे. पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम आहे. म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती. लोकसभेची यादी आता विधानसभेला आली आहे. विधानसभेला काही ऍडिशन डिलिशन नाही, ऍडिशन फार नाही आहे. आणि मग तीच यादी आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदार यादीचे. त्यामुळे आशिष शेलारजींनी म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका एका बूथवर, ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4-4 नाव, 5-5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे, तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे? तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक. आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये, त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होता, त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे. या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादीला एसआयआर मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आता तर हे तुम्हाला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये एसआयआर का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या, आणि पंचायत नंतर तर कुठल्या निवडणुका शिल्लक नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिले 12 राज्य घेतलेले आहे. आपले राज्य आज उद्या येईल त्याच्यामध्ये. कारण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सरसकट देशाकरता निर्णय केला असेल. आणि त्यामुळं केवळ हे त्या ठिकाणी जे पप्पूगिरी आहे, ही पप्पूगिरी महाविकास आघाडीचे नेते करतात आहे. मला तर दिसलं की राहुल गांधींनी जे स्क्रिप्ट वाचून दाखवली, ती स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली. आणि त्यामुळं पप्पूगिरी हे लोक करतात आहे, चुकीचे हे लोक सांगतात आहे. आणि महाविकास आघाडी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहे. कुणाचं तोंड कुणाकडे नाही, कुणी एकामेकाकडे पाहत नाही, साऱ्याचे तोंड वाकडे झाले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये आता विरोधकांच्या फेक नरेटिव्ह. या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संदीप, आज निवडणूक आयोग 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. कोणकोणत्या टप्प्यामध्ये निवडणूक जाहीर केली जाऊ शकते, कशा पद्धतीचं स्वरूप सुद्धा मांडलं जाऊ शकतं? अगदी माधुरी, खरं तर राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर आत्ता काही वेळानंतर कॅबिनेट आहे, म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, आणि ही बैठक झाल्यानंतर आज पत्रकार परिषद होते. त्यामुळं जास्त शक्यता आहे की आजच निवडणुकांची घोषणा जी आहे ती होऊ शकते. आणि जर तसं झालं तर ही या वर्षातली शेवटची कॅबिनेट असू शकते. थेट पुढच्या वर्षीच आता नवी कॅबिनेट जी आहे ती होऊ शकेल. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जवळपास 15,000 उमेदवारांची ही सगळ्यात मोठी निवडणूक असणार आहे. कारण गेली 6-7 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत. त्यामुळे जवळपास 3 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होऊ शकते. आणि त्या 3 टप्प्यांची घोषणा एकाच वेळेला केली जाते की मग वेगवेगळी पत्रकार परिषद घेऊन केली जाते, हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र पहिल्या टप्प्यात जी माहिती मिळते त्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींची घोषणा जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते. आणि साधारणतः 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या काळामध्ये राज्यातल्या ज्या नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत त्यांची निवडणूक जी आहे ती होऊन म्हणजे निकाल पण त्याचा जाहीर केला जाऊ शकतो. डिसेंबर महिन्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ग्रामीण भागाचा सगळा गाडा चालवला जातो, ग्रामीण भागाची विकास कामं सगळी केली जातात, त्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणुकींची घोषणा जी आहे ती जर झाली तर त्या कदाचित डिसेंबरच्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान होऊ शकतात. आणि मग शेवटचा टप्पा येतो तो राज्यातल्या महापालिकांचा. जवळपास 30पेक्षा जास्त महानगरपालिकांची निवडणूक अजूनही झालेली नाही, आणि त्यांची घोषणा जर झाली तर त्या निवडणुका कदाचित 10 ते 20 जानेवारीच्या दरम्यान होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत की 31 जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, कारण प्रभाग
विभाग रचना असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळे मॅटर जे आहे ते गेलेलं होतं. त्यानंतर काही जे याचिका दाखल होत्या त्या मुंबई हायकोर्टापर्यंत देखील पोहोचलेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला निर्देश दिलेले होते की 31 जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुका घ्या. त्यामुळं आजची कॅबिनेट झाल्यानंतर ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असल्यामुळं जास्त शक्यता आहे की आजच निवडणुकांची घोषणा होऊ शकते. एकीकडे मतचोरीचा आरोप करत विरोधक एकवटलेले आहेत. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मोर्चा निघालेला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक शिष्टमंडळ गेलेलं आहे. मनसे आणि शिवसेना आणि इतर महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांचं दिल्लीमध्ये तिकडं ती भेट चालू असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद इकडं होते. त्यामुळं पत्रकार परिषदेमध्ये या आणखी काही माहिती राज्य निवडणूक आयोग देतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा अनेक ठिकाणी जो काही गैरप्रकार झालेला आहे तो वारंवार विरोधक समोर आणतायत. त्याबाबत काही स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोग देतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं जर आजच घोषणा झाली तर आचारसंहिता जी आहे ती आजच लागू शकते. त्यामुळंच मी म्हटल्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये आज मोठे काही निर्णय होऊ शकतात. दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक म्हणजेच कॅबिनेट होणार आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी ग्रामीण भागासाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात. कारण जर आचारसंहिता लागू झाली तर नंतर आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारला किंवा राजकीय पक्षांना कुठल्याही घोषणा ज्या आहेत त्या करता येत नाहीत. त्यामुळं आचारसंहिता जर लागू झाली तर संपूर्ण राज्यभरात चांद्यापासून बांद्यापर्यंत ही आचारसंहिता लागू असेल. मात्र मी म्हटल्याप्रमाणे 3 टप्पे कदाचित केले जातील. नगरपालिका नगरपंचायत पहिल्यांदा, नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होतील, ज्यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल या महापालिकांचा देखील समावेश आहे. त्यामुळं विरोधक आणि सत्ताधारी हे आमनेसामने आलेले आहेत. मोर्चामध्ये जे काही राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केली होती त्याला आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर म्हणून आज रोहित पवार देखील पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण हे सगळं गरम झालेलं असतानाच आता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आहे. त्यामुळे बघावं लागेल नेमक्या तारखा आणि कसे टप्पे जाहीर करतं निवडणूक आयोग. एकाच टप्प्यामध्ये या तिन्ही निवडणुका घेतल्या जातात की त्यामध्ये टप्पे पाडले जातात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 15,000 उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका नगरपंचायत. आपण असेच जोडलेले राहा. या सगळ्या संदर्भामध्ये काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्याही आपण पाहूयात. जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे. भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही. वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे. परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ दंडेलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. लोकशाही मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला 2 वेळा भेटलो. मुंबईच्या इथे बसणारे सन्माननीय दिनेश वाघमारे आणि सन्मान चोकलिंगम या दोघांना वेगवेगळे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिली त्यावेळेला. त्याच्यानंतर पुन्हा मोर्चाही काढला. म्हणजे संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोग त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. मोठ्या प्रमाणावर दुबार नावं आहेत, फोटो मॅच होत नाहीत, आईचं नाव वेगळं, वडिलाचं नाव वेगळं, मुलाचं नाव वेगळं, पत्ते वेगळे वेगळे आहेत. याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की व्होटर लिस्ट ह्या शुद्ध नाहीत. त्याच्यावर निवडणुका घेणं हे घातक आहे. निवडणुका ही लोकशाहीमधली सर्वात मोठी प्रक्रिया आहे. लोकांच्या इच्छेचं सरकार हे आलं पाहिजे, ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय आमची जी प्रतिनिधी मंडळ जे आहे ते आज निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. आम्ही ज्या पद्धतीचे घोळ मतदार याद्यांमध्ये झालेले आहे, दुबार मतदान असेल, डुप्लिकेट मतदान असेल, एक फोटो वेगवेगळे नाव असेल, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती चोरण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग याची भेट सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जे आहे ती भेट घेणार आहोत आणि त्यांच्यासमोर हे सगळे पुरावे पुन्हा ठेवणार आहोत. ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्या निवडणुका या शुद्ध यादीवर घेतल्या जाव्या. योग्य मतदारांना त्यांचा अधिकार जो आहे तो मिळावा. दुबार मतदान, डुप्लिकेट मतदान, जे काही घोळ आहेत ते घोळ सगळे दूर करावे आणि मगच निवडणुका घ्याव्या, अशा पद्धतीची मागणी आमची असणार आहे. मतदार याद्यामधला घोळ संपला पाहिजे. निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहे
की डबल टिबल मतदान असू नये याची खबरदारी घ्यावी, परंतु हे काम निवडणूक आयोगालाच करावं लागेल. महानगरपालिकेचे वॉर्ड आहे किंवा जिल्हा परिषदेचे गट आहे, नगरपालिकेचे वॉर्ड, हे फक्त ज्या सीमांकन झालेलं आहे त्याच्या पद्धतीनं यादी फोडणं एवढंच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल. परंतु मतदार यादीतलं नाव डबल टिबल हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल. निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकतंय असं वाटतं.